इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्य कार्यक्रमात मी सुनेत्रा रेमणे आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, इंद्रधनुष्य कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध विषयातले तज्ज्ञ मान्यवर, विविध क्षेत्रात मोलाचं योगदान असणाऱ्या व्यक्ती तसंच कला उपासक आपल्या भेटीला येत असतात. आजच्या कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केलंय संगीत अलंकार आणि कथ्थक विशारद असणाऱ्या रत्नागिरीच्या वैष्णवी जोशी यांना. वैष्णवी, कार्यक्रमात मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. वैष्णवी, आजकाल आपण अनेक कार्यक्रम बघतो आणि आपलं मूल गायला लागतं किंवा एखादा डान्स करतं आणि मग पालकांना लगेच वाटतं की या मुलाला गायनाची आवड आहे किंवा याला नृत्याची आवड आहे असं पालक लगेच ठरवतात आणि मग त्याला एखाद्या क्लाससाठी घालतात. पण पुढे ही आवड टिकतेच असं नाही. आता तुला गायन आणि नृत्य या दोन्हींची सुद्धा आवड आहे. ही आवड तुझ्यामध्ये आहे असं कधी लक्षात आलं? मुळात कोणतीही कला म्हटलं की त्याला काही वारसा असतो. पण मी सुद्धा अशीच एक मुलगी होते की बालपण गेलं की नंतर शाळा आणि शाळानंतर कॉलेज लाईफ. पण शाळेबरोबरच माझ्या आईवडिलांनी मला यामध्ये सहकार्य केलं. कारण माझी आई कथ्थक शिकायची. तिने 1-2 वर्ष क्लास केले पुण्याला असताना. तर तिथे तिला काही परिस्थितीमुळे ते क्लास करणं शक्य नाही झालं. पण तिची आवड कुठेतरी राहिली होती. आणि मी मुलगी म्हटल्यानंतर, मला मोठा भाऊ आहे आणि मी छोटी, त्यामुळे मुलगी म्हटल्यानंतर तिच्या डोक्यात असा विषय आला की आपण आपल्या मुलीला कथ्थक शिकवूया. माझी आवड जर मागे राहिली आहे तर ती माझी मुलगी पुढे त्याचा वारसा चालवेल. म्हणून तिने, मी पहिलीतच होते जेव्हा मी कथ्थकचा क्लास जॉईन केला. म्हणजे अजिबात ताकद पण नव्हती की पाय कसे चालणार, कारण कथ्थक म्हटलं की पाय पण तेवढे मजबूत लागतात, कारण घुंगरू बांधायचे. पण आईने मला विचारलं की मी असं म्हणते, तू क्लासला जायला तयार आहेस का? तर म्हटलं ठीक आहे, कारण शाळेबरोबर कोणती तरी कला असणं हे फार महत्त्वाचं आजच्या काळात पण आहे. त्यामुळे मग मी जायला लागले. पहिलीत असतानाच मी कथ्थकचा क्लास जॉईन केला. माझं कथ्थकचं शिक्षण मी मेधाटले यांच्याकडून जे त्याला सुरुवात झाली. सुरुवातीला काही एवढं त्याच्यामध्ये फार मी काहीतरी करेन असं काही माझ्या डोक्यात नव्हतं. एक शाळा सुटल्यानंतर काहीतरी विरंगुळा, कारण सारखा अभ्यास 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 नको, त्यामुळे एक विरंगुळा म्हणून मी क्लासला जायची. पण नंतर 1 वर्ष गेल्यानंतर मला आवड निर्माण झाली की हे किती छान आहेत. म्हणजे ताथे ताथे वाचतंय किंवा त्या मुद्रा असतील, त्यानंतर त्यांचे चेहऱ्यावरचे भाव, हे हळूहळू मला कळायला लागल्यानंतर मला त्याच्यात आवड निर्माण झाली. आणि मग मी एक परीक्षा दिली आणि परीक्षा देता देता विशारदपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे आईकडून थोडंसं प्रोत्साहन मिळालं की तू जा क्लासला कथ्थकच्या. आणि मग गाण्याचं कसं काय? गाण्याची आवड किंवा गाण्याचा वारसा हा कसा आला तुझ्याकडे? गाण्याचा वारसापेक्षा मी कथ्थक तर शिकतच होते. पण माझ्या वडिलांना आधी मुळात हार्मोनियमची आवड, म्हणजे हार्मोनियम, कारण ते स्वतः थोडंसं वाजवतात. पण त्यांची आवड म्हणून त्यांनी मला हार्मोनियमला घातलं. पण मला मुळात हार्मोनियम कधी वाजवायला आवडलंच नाही. 3 आठवडे गेले क्लासला, पण मला त्याच्यात काही रुची नाही वाटली. मग मी बाबांना म्हटलं मी सोडते क्लास, मला नाही शिकायचं नाहीये. तर त्याच दरम्यान टीव्हीवरती एक रियालिटी शो चालू होता. तर त्याच्यामध्ये माझ्याच वयाची किंवा माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठे असलेली मुलं गाणं गाताना मी पाहिली. तर मी तेव्हा काहीतरी 5वीत वगैरे असेल. तर म्हटलं आपण पण गाऊया. मग मी असं थोडंफार गायची. आणि त्याला आणखी सपोर्ट मिळाला म्हणजे रेडिओ. माझ्या आईला रेडिओ ऐकण्याची फार आवड, त्यामुळे सकाळी ती गाणी प्ले करायची. मग ती हिंदी असतील मराठी असतील, तर ते ऐकता ऐकता ती आवड निर्माण झाली आणि रोज त्याच्याबरोबर गायचं. आई बाबांना वाटलं हिचा आवाज चांगला आहे, आपण हिला क्लासला घालूया. तर मग तेव्हाच त्या दरम्यान संगीता बापट यांनी क्लास सुरू केले होते. तर आईने त्यांना विचारणा केली की माझ्या मुलीला पाठवायचंय, ती इतक्या वर्षाची आहे तर पाठवू ना तिला. तर त्या म्हटल्या की येऊ दे तिला, आपण बघूया तिचं कसं काय आवाज वगैरे. तर असं माझं 5वीत असताना गाण्याचं शिक्षण सुरू झालं. म्हणजे मुळात गाणं मी शिकेन किंवा अलंकारपर्यंत पोहोचेन असा काही विचार केलेला नव्हता. मला वैष्णवी तुला हेच विचारायचंय की आता तू संगीत अलंकार झालेस, तसंच कथ्थक विशारदपर्यंत तुझं शिक्षण पूर्ण झालंय. आता खरं तर या 2 वेगवेगळ्या कला आहेत आणि त्या तू अतिशय उत्तमपणे आत्मसात केलेल्या आहेस. तर तुझा हा जो काही प्रवास होता, म्हणजे हा प्रवास नक्कीच सोपा नसणार आहे, कारण 2 वेगवेगळ्या कला आणि त्या उत्तमपणे आत्मसात करण्याचा प्रयत्न केलेला आहेस. तर हा जो काही प्रवास आहे, म्हणजे 2 कला शिकण्याचा प्रवास तुझा जो काही आहे तो सोपा नसणार नक्कीच. तर त्या प्रवासाविषयी थोडंसं सांग ना आम्हाला. तुम्ही म्हणताय तसं मी काही
संपूर्ण कला आत्मसात केलेली नाही, कारण कला हा सागर आहे, त्यामुळे तिथे काही मर्यादा नाही आहे. त्यामुळे मी थोडासा खारीचा वाटा उचलला आहे आणि त्यामुळे मी इथपर्यंत येऊन पोचली आहे. पण मुळात कथ्थक आणि गायन या दोन्ही अत्यंत विसंगत असलेल्या कला आहेत, कारण एकीकडे पूर्ण बॉडी लँग्वेजचा वापर आहे. पाय असतील, हात असतील, डोळे असतील, कान असतील, यांचा पुरेपूर वापर करून तुम्हाला परफॉर्म करायचा आहे. दोन्ही परफॉर्मिंग आर्ट आहेत, पण एकीकडे पूर्ण बॉडी लँग्वेज वापरायची आणि एकीकडे पूर्ण बैठक कामे. कारण मला जास्त करून शास्त्रीय संगीतात इंटरेस्ट असल्यामुळे तिथे मैफल एक आपण म्हणतो ना, एक मैफल पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, की बसून बाजूला हार्मोनियम, तबला, मागे तानपुरे, ही आपण एक विचार करतो शास्त्रीय म्हटलं की. मग तिथे पूर्ण बसून गायचं आणि इथे पूर्ण तुमचं बॉडी लँग्वेज यूज करायचंय. तर तसं म्हटलं तर मला दोन्ही याच्यात काही टास्क वाटला नाही. अत्यंत सहजपणे मला त्याच्यामध्ये वावरता आलं, कारण मला सगळ्यात जास्त ह्याच्यामुळे पाठिंबा मिळाला किंवा ह्याच्यामुळे मी उभी राहू शकले ते म्हणजे स्पर्धा. कारण आता दोन्ही परफॉर्मिंग आर्ट म्हटलं की स्पर्धा आल्याच, कारण आज एवढी कॉम्पिटिशन आहे की आपण उभं राहण्यासाठी आपल्याला तेवढं गाता आलं पाहिजे, तेवढं नाचताही आलं पाहिजे. याच्यासाठी धीर देण्यासाठी म्हणून स्पर्धा आहे. तर मला आठवतंय की मी पहिली स्पर्धा राधाकृष्ण कला मंच रत्नागिरी यांच्यातर्फे घेण्यात आली होती, शास्त्रीय खयाल गायन स्पर्धा. तर मी ती वाटतं 7वी का 8वीत दिली असेल. तर तेव्हा मी ती पहिली स्पर्धा दिली. पहिल्यांदा मला फार भीती वाटली, कारण पुढे ऑडियन्स, त्यात ते परीक्षक आणि त्यात तो खयाल गायचा. म्हणजे मुळात एखादा राग तो तुम्हाला स्वतःला अवगत होऊन तुम्ही तो अर्धा तास न गाता, कारण आपण घरी प्रॅक्टिस करतो कसा, एक राग घेतला की एक तास आपण प्रॅक्टिस करतो, पण स्पर्धा म्हटली की त्याला वेळेची मर्यादा आली. त्यामुळे तिथे 15 मिनिटात तुम्ही जे जे काही शिकलात ते पूर्ण ओतून गायचंय. तर मला कुठेतरी त्या स्पर्धांमुळे खूप एक धीर मिळाला की बाबा मी ह्याच्यामध्ये सुद्धा काम उत्तम प्रकारे, म्हणजे हा जो काही समुद्र आहे हा मी पार करून जाऊ शकते. पण त्या स्पर्धांमुळे माझा एक तर आत्मविश्वास वाढला, अनेक लोकांशी ओळखी झाल्या आणि चांगलं आहे. आणि परफॉर्मिंग आर्ट म्हणून या व्यतिरिक्त आपल्याला काय पाहिजे असते, ह्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे मला काही तसा टास्क वाटला नाही. आणि कथ्थकचं म्हणाल तर 2024ला मी कथ्थकच्या चिपळूण ग्रुपतर्फे स्कंदा चिताळे, कारण मी विशारद त्यांच्याकडे केलं, तर त्यांच्यातर्फे मी नृत्यचक्र पुणे या संस्थेमार्फत गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड साठी अटेम्प्ट करण्यात आला होता. आणि त्यामध्ये आम्ही चिपळूण ग्रुपतर्फे सामील झालो होतो आणि आमचं नाव लिम्का बुकमध्ये पण नोंदवलं गेलं आणि गिनीज बुकमध्ये म्हणजे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण नोंदवलं गेलं. त्यामुळे मला दोन्हीकडे समाधान आहे की मी गाण्यात जसं अनेक स्पर्धा देऊन पुढे आले, तसं मी कथ्थकच्या माध्यमातून सुद्धा ती बाजू दुर्लक्षित न राहता मी त्याच्यात सुद्धा काहीतरी थोडंफार काम करू शकले. आम्ही तुला आता तोच प्रश्न विचारणार होते वैष्णवी, की दोन्ही कलांचा जेव्हा ताळमेळ साधत होतीस तू, तर तेव्हा असं झालं का कधी की एका कलेला आपण जास्त वेळ देतोय आणि दुसरी कला थोडीशी दुर्लक्षित होतीये, असा आलाय का अनुभव कधी? नक्कीच आलाय अनुभव. कारण कसं झालं, आपल्या गांधर्वच्या मी परीक्षा दिल्यात, त्यामुळे त्यांचा नियम असा असतो की तुम्ही 2 कॅटेगरीमध्ये एकाच वर्षामध्ये परीक्षा देऊ शकत. त्यामुळे कथ्थक लवकर सुरू झालं, म्हणजे पहिलीच सुरू झालं आणि गाणं माझं 5वीत सुरू झालं. पण गाणं पुढे गेलं आणि कथ्थक मागे राहिलं. याचं कारण म्हणजे गाण्यामध्ये मी जेवढा वेळ देत होते तेवढा मला कथ्थकला वेळ देणं शक्य होत नव्हतं. त्यामध्ये माझी स्वतःची फिजिकल कंडिशन असेल, त्यामुळे मी कथ्थकला जास्त त्याला वेटेज नाही म्हणणार, वेळ देऊ शकत नव्हते. त्यामुळे माझं कथ्थक विशारद खूप उशिराने झालं, कारण गाणं लवकरच माझं अलंकार, म्हणजे मी कुठेच गॅप घेतली नाही. म्हणजे माझं विशारद पर्यंत सरळ 6 वर्षात मी विशारद म्हणजे 7 वर्षात कंप्लीट केलं. गाणं शिकून 9व्या वर्षात मी अलंकार कंप्लीट केलं. अरे वा. त्यामुळे माझं आता पूर्ण गाण्याचं जे शिक्षण माझं ते एकूण 15 वर्ष झालंय कंप्लीट. म्हणजे मी 15 वर्ष गाणं शिकते. तसंच कथ्थकचं सुद्धा 20 वर्ष कथ्थक शिकून सुद्धा मला विशारद व्हायला खूप कालावधी लोटला. त्यामुळे मला थोडीशी मनात खंत होती की आपण जी कला आधी सुरुवात केली किंवा जी आधीपासून आपण जोपासतोय ती कुठेतरी दुर्लक्षित होते. पण आई बाबा मला कायम सांगायचे की अगं तू काय असं दोन्ही कला बंद नाही केल्यास, तुला जसं जमतंय तशी तू प्रॅक्टिस करतेस. त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष होणार, कारण मी क्लास नंतर चिपळूणला जॉईन केला, त्यामुळे तिथे क्लास जाऊन करणं, तिथे तेवढा वेळ देणं मला शक्य होत नव्हतं. त्यामुळे मला खंत होती की नाही होते. पण जेव्हा मी विशारद झाले आणि विशारद मध्ये सुद्धा फर्स्ट क्लासने पास झाले कथ्थक विशारद मध्ये, त्यामुळे तेव्हा मला तो रिझल्ट पाहिल्यानंतर फार आनंद झाला की माझं बाबा चीज झालं. असू दे वर्ष वाया गेली माझी, पण चीज झालं. कारण एका वेळी दोन्ही कलांना न्याय देणं तसं शक्य नव्हतं, नाही का? हो.
बरोबर. वैष्णवी, गाणं, नृत्य यासोबतच कीर्तनाची सुद्धा तुला आवड आहे. तर ती आवड कशी निर्माण झाली? म्हणजे त्याचा काही वारसा घरातूनच आहे की कसं काय? आता सांगायचं झालं तर माझे आजोबा म्हणजे कैलासवासी विनायक कृष्ण जोशी, की जे 18 गणपती मंदिराचे संस्थापक आहेत, त्यांच्याकडेच मुळात कीर्तन ही कला होती. मुळात आमचं घर म्हणजे कीर्तनकारांचं घर म्हणून रत्नागिरी आणि पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यामुळे आजोबांकडून चालत आलेला वारसा पुढे काकांकडे म्हणजे नाना काकांकडे आणि पुढे माझा भाऊ, आणि साहजिकच मग तो बाबांना असं वाटलं की तू पण करावं, कारण तुला गाणं येतंय, थोडं म्हणजे कथ्थक करतेस, म्हणजे तुला अभिनय अंग आहे थोडंफार, तर आपण बघूया तुला कीर्तन जमतंय का. कारण गद्य आणि पद्य या दोन्ही गोष्टी म्हणजे तो एकपात्री प्रयोग आहे. हो, कारण त्यात अभिनय पण आहे आणि नाट्य पण आहे कीर्तनात. बरोबर. पण आपण जेव्हा एकपात्री प्रयोग बघतो तेव्हा ते नुसतंच गद्य असतं. बरोबर. आपण जेव्हा व्यावसायिक एकपात्री प्रयोग बघतो तेव्हा, पण कीर्तन हा असा व्यासंग आहे की ज्यामध्ये गाणं पण तेवढंच आहे आणि जो गद्य भाग आहे किंवा जे आख्यान असेल किंवा जो पूर्वरंगाचा जो अभंगांचा जे निरूपणाचा भाग असेल, हा तेवढाच त्यातली बाजू ही मजबूत आहे. त्यामुळे बोलले तू प्रयत्न तर कर. सुरुवातीला मी नंदकुमार कर्वे जे पनवेलचे कीर्तनकार आहेत त्यांच्याकडे माझं शिक्षण सुरू झालं. मी पहिलं कीर्तन 9वीत असताना केलं. अरे वा. म्हणजे अध्यात्म मंदिरात आमचा तेव्हा 15 दिवसांचा क्लास झाला होता. तर ते एक प्रॅक्टिस म्हणून त्यांनी आपलं ते लावलं होतं की तू पूर्वरंग आणि उत्तरंग करावा, असं जे त्यांनी शिकवलं होतं तेच करायचं होतं. तर मी आपलं ते केलं, 9वीत असताना केलं. पण घरामध्ये सतत कीर्तनकार येत असतात, कारण मंदिरात वर्षभर काही ना काहीतरी कार्यक्रम असतात, त्यामुळे कीर्तनकार असतातच. त्यामुळे आम्हाला आवड निर्माण झाली की किती छान आहे की गाणं पण आहे आणि मग त्याच्या अनुरूप तो एक संतांचा अभंग असेल आणि त्याला जोडूनच एखादं आख्यान की जे इतकं ते अतिशय रंगवून सांगतायत, म्हणजे हे आपण जर शिकलं तर ते किती आनंद मिळू शकतो हे आम्हाला तेव्हा असं जाणवत होतं. पण आपण म्हणतो ना की जोपर्यंत आपण त्याच्याकडे आपल्याला शिकायचं या दृष्टीने पाहत नाही, त्याशिवाय आपल्याला ती गोष्ट अवगत होत नाही. तर 9वी असताना मी ते जे काही 15 दिवसांचा मी वर्ग केला, तर मला आवड निर्माण झाली की आपण वर्षभरात का होईना एक 2-3 कीर्तनं केली पाहिजेत. त्याने आपला आध्यात्मिक पुस्तकं पण वाचली जातात, कारण मला पुस्तकांची आवड आहे वाचायची आणि जास्त करून आध्यात्मिक पुस्तकं. त्यामुळे मला तेवढं वाचन पण माझं होईल, वाचनाचा व्यासंग पण जोपासला जाईल. त्यामुळे कीर्तन हे करायला मला तसं कठीण नाही गेलं, कारण संस्कारच ते आहेत. आणि मुळात माझ्या बाबांना गाणं आणि कथ्थकपेक्षा कीर्तन जास्त आवडतं. कारण वडील कीर्तनकार, भाऊ कीर्तनकार, त्यामुळे त्यांना शिकायचं होतं, पण त्यांची नोकरी, त्यांच्या ट्रान्सफर यामुळे त्यांचं राहून गेलं. पण त्यांनी त्यांची स्वप्न माझ्यात पाहिली, त्यामुळे मी वडिलांची आवड आणि माझी आवड त्यांची स्वप्न पूर्ण केली. वैष्णवी, गुरुचरित्रात गायनी मम प्रीती असा उल्लेख येतो, कारण गायन आणि कीर्तन या दोन्ही नवविधा भक्ती आहेत आणि मला वाटतं परमेश्वराजवळ जाण्याचा अगदी सोपा मार्ग आहे. म्हणजे कीर्तन श्रवणानं सुद्धा आपण अगदी करता आलं नाही तरी जे कीर्तन श्रवण करतात ते सुद्धा परमेश्वराजवळ जातात. तर कीर्तनात गायन, अभिनय यांचा मिलाफ आवश्यक असतो, आता आपण बोललोच. पण मला वाटतं की तो याचा संगम अजून तुझ्या जो आम्हाला जाणवतो तो म्हणजे तू संगीत नाटकात सुद्धा काम करतेस. तर त्याविषयी सांग ना, ही आवड कशी? संगीत नाटकाची आवड म्हणजे देवळामध्ये वार्षिक जो काही आमचा उत्सव होतो, तर पूर्वी काही काळी म्हणजे तेव्हा माझा जन्म पण झाला नसता, तर तेव्हा माझे काका वगैरे देवळात नाटक करायचे. तर त्याच्यामध्ये ते सगळ्या भूमिका निभावायचे. म्हणजे पद्मनाभ काका वगैरे त्यांनी मंदारमाला नाटक तेव्हा केलेलं आहे. तर म्हणजे वारसा आमच्याकडे आलेलाच आहे चालत, कारण म्हणजे अनुवंशिकता आहे. त्यामुळे नाटक म्हणाल तर मी असे कुठेही प्रोफेशनली मी नाटकात काम करते असं नाहीये, पण आवड नाहीये असंही म्हणता येणार नाही. कारण आमचंच उत्सवातलंच नाटक होतं संगीत संशय कल्लोळ. तर आमच्या सगळ्यांच्या अशा विचार मनात आला की आपण सगळेजण खातो, तर मग आपण नाटक करूया यावर्षी उत्सवात. तर मग आम्ही उत्सवांगभूत म्हणून आम्ही आमचा नाटकाचा आपला हौशी नवशी म्हणून असा तो प्रयोग केला. पण तो सगळ्यांना आवडला, कारण आम्हाला श्रोत्यांनी पण तेवढाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला की खूप गर्दी होती. नंतर लोकांनी भेटून सांगितलं की तुम्ही करता का प्रोफेशनली नाटकात काम? म्हटलं अजिबात करत नाही, आम्ही आमचा उत्सव आणि आम्हाला कुठेतरी नाटक केल्याचा आनंद मिळावा या एवढ्याच हेतूने आम्ही इथे नाटक सादर केलं. माझ्याबरोबर वरद नाटेकर याने अश्विनची भूमिका निभावली होती आणि मी रेवतीचं कॅरेक्टर निभावलं होतं. त्यामुळे तो पण एक्सपिरियन्स छान होता की गाण्याची पण जोड मिळाली, अभिनयाची पण जोड मिळाली आणि कीर्तन करत होते. त्यामुळे एक म्हणतो ना आपण स्टेज डेअरिंग, की एखाद्या वाक्याची फेक ही किती महत्वाची असते नाटकामध्ये, तर मला तोही एक अनुभव संगीत नाटकातून मिळाला.
आणि संगीत नाटकात म्हणजे अभिनय पण करायचा आणि गाण्याचं अंग पण सांभाळायचं. या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. हो, बरोबर. वैष्णवी, आजवर तुला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे गायन क्षेत्रात सुद्धा मिळालेत, कथ्थकच्या वेगवेगळ्या परीक्षा तू दिल्यास त्यात सुद्धा मिळालेत. हो. तर त्या पुरस्कारांबद्दल सांग ना आम्हाला. मी माझ्या आयुष्यात अनेक स्पर्धा दिल्या. त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी लेवलला नाट्यगीतामध्ये मला गोल्ड मेडल मिळालं. तेव्हा नीलाक्षीताई, ज्ञानेशदादा वगैरे ते परीक्षक होते. त्यांच्यासमोर गाताना फार दडपण होतं, कारण ते तर मुरलेले लोक आहेत नाट्यगीतामध्ये आणि त्यांच्यासमोर आपण आपलं गाणं सादर करणं हेच खूप मोठा टास्क होता. पण तेव्हा त्यांनीसुद्धा माझ्या गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यांना काय आवडलं गाण्यात हेही सांगितलं आणि काय नको हेही सांगितलं. तर तो एक आनंद मला वेगळाच होता की मला युनिव्हर्सिटी लेवलला गोल्ड मेडल मिळालं. आणि त्याचबरोबर 2019 साली मला मुंबई विद्यापीठाच्या संघातर्फे मॉरिशस येथे राष्ट्रीय गणेशोत्सवासाठी माझं सिलेक्शन झालं की जो चमू मुंबई युनिव्हर्सिटीचा मॉरिशसच्या तिथलं जे मराठी मंडळ आहे, राष्ट्रीय मराठी मंडळ, यांच्यातर्फे जे गणेशोत्सवाच्या निमित्ताने जे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते की जिथे मॉरिशसचे पंतप्रधान देखील उपस्थित राहणार होते, अशा ठिकाणी त्यांचे कार्यक्रम जे आयोजित केले होते त्या ठिकाणी आमच्या संपूर्ण चमूला आमची कला सादर करण्याची संधी मिळाली होती. आणि तिथेही आम्हाला प्राईम मिनिस्टर ऑफ मॉरिशस यांच्यातर्फे आम्हाला पुरस्कार देण्यात आला, म्हणजे त्यांच्यातर्फे आम्हाला गौरवण्यात आलं. हाही फार सुंदर अनुभव होता की डायरेक्ट झोनल लेवलवरून डायरेक्ट इंटरनॅशनलला सिलेक्शन, हा माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. आणि इथून ते मॉरिशस पर्यंतचा प्रवास देखील खूप अविस्मरणीय होता. पुरस्कारांबद्दल म्हणजे 2025 साली मला नादब्रह्म पुणे यांच्यातर्फे पंडित रतिलाल भवसार हा पुरस्कार मिळाला की ज्यांनी भावसंगीतासाठी अतिशय अत्युच्च दर्जाचं काम करून ठेवलेले असे रतिलाल भवसार यांच्याकडून मला मिळाला. तो मला नादब्रह्म परिवारातर्फे मिळाला. असे पुरस्कार मिळाले की कुठेतरी वाटतं की आपल्या कामाचं चीज झालं. त्यानंतर धोंडोपंत रत्नपारखी असेल, त्र्यंबकराव जानोरीकर हा गानवर्धन पुणे यांच्यातर्फे पुरस्कार दिला जातो, तोही मला मिळाला. त्यामुळे पुरस्कार मिळाला म्हणजे आपण जे शिकतोय किंवा आपण आपल्याला जे भविष्यात जे गाठायचंय त्याच्या दिशेने कुठेतरी थोडीफार वाटचाल होते. कारण माझं असं कायम उद्दिष्ट होतं की आपण आता गाणं शिकतोय तर गाण्यामध्ये आपल्याला एवढं अचीव करायचंय की एवढ्या उंच पातळीवर जायचंय. आपण आयुष्यात काहीच मिळवलं नाही असं आपल्याला वाटतं नाही पाहिजे. म्हणजे मी फार मोठी असं नाही, पण आता मी अलंकारपर्यंत शिक्षण घेतलंय, त्याच्या पुढचं माझं शिक्षण चालूच आहे. पण तिथपर्यंत न थांबता पुढे जे कलेमध्ये मला जे मिळणार आहे, कारण कला ही कधी थांबत नाही, नक्कीच. ती परिवर्तनशील आहे, त्यामुळे ती काळानुरूप बदलते. त्यामुळे ते जे बदल होत आहेत ते मला माझ्यामध्ये अंगीकारायचे आहेत. त्यामुळे माझा एवढेसे पुरस्कार मिळून माझा प्रवास थांबणार नाहीये. मला अजूनही ह्याच्या पुढे काम करायचंय. नक्कीच. आणि तुला अजूनही पुरस्कार मिळू देत, कारण हो. पुरस्कार हे काय आहे, आपल्याला एक प्रोत्साहन आहे. हो. आपण केलेल्या कामाचं प्रोत्साहन हो, म्हणून हो. ते आपल्याला बक्षीस आहे. नक्कीच. वैष्णवी, गाणं, नृत्य, कीर्तन, त्यानंतर नाटकातला अभिनय हे सगळं चालू असतानाच तू तुझं जे लौकिक शिक्षण आहे ते सुद्धा चालू ठेवलेलं आहेस. हो. तर तू LLB पर्यंत तुझं शिक्षण घेतलेस, तर हा सगळा प्रवास कसा होता? म्हणजे या कला जोपासायच्या आहेत आणि पुन्हा LLB सारखा हो. विषय म्हणजे खरं व्यावसायिक. व्यावसायिक विषय आहे, तर ते कसं केलंस? मुळात कला जोपासताना किंवा 12वी नंतर काय करायचं याच्यामध्ये मला घरातल्यांनी फार सहाय्य केलंय. माझे आई बाबा असतील, माझा दादा आणि माझा मामा. तर मला जे करायचंय, कारण बाबांनी 10वीला मार्क चांगले मिळाले म्हणून बाबांनी मला तेव्हाच विचारलं होतं की तुला आपण सायन्सला घालूया. मी तेव्हा स्पष्ट नकार दिला, कारण मला सायन्सचा अभ्यास बिलकुल जमला नसता. म्हणजे मी माझी बौद्धिक क्षमता जाणू नये की मी गाणं करते, मला वेळ देता येणं शक्यच नाही. तर मी तेव्हा त्यांना म्हटलं की मला आर्ट्स करायचंय, तुम्ही मला आर्ट्सला ऍडमिशन घेऊन द्या, मला पुढे LLB काय. खरं तर बाबांचं स्वप्न म्हणजे तू आपल्या घरात वकील कोणतरी व्हावं, माझी मुलगी वकील व्हावी. हे त्यांचं जसं स्वप्न होतं तसं माझंही स्वप्न होतं की मी काहीतरी व्यावसायिक शिक्षण घेतलं पाहिजे. कारण आज प्रत्येक माणूस उदरनिर्वाहासाठी काही ना काही व्यवसाय करतो, पण पूर्णपणे गाणं आणि कलेवर अवलंबून न राहता त्याच्याबरोबर कोणतं तरी व्यावसायिक शिक्षण घेऊन आपण त्याचं सहाय्य म्हणून कलेला, आपण त्याच्यात कलेमध्ये जे काही मिळेल तर आपण दोघींचं साधून आपण उदरनिर्वाह करू, हा माझा विचार होता. मग मी आर्ट्सला ऍडमिशन घेतली. त्यानंतर असा विचार आला की 12वी नंतरच आपण प्री लॉला ऍडमिशन घेऊया, म्हणजे 5 इयर्सचा कोर्स. पण बाबा म्हटले की नको, तू काहीतरी ग्रॅज्युएशन कर. तर मी BA इकॉनॉमिक्स
इकॉनॉमिक्स केलं आणि त्यानंतर मग LLBचं जे काही प्रोसिजर आहे त्यानुसार LLB ला गेले. पण LLBचा अभ्यास करताना मला खूप जे सहाय्यभूत झालं ते म्हणजे मी त्याच दरम्यान मी ज्युनियरशिप जॉईन केली होती. तर त्यामुळे मला तिथे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे माझा त्याचा लॉ मध्ये अभ्यास करताना मला खूप त्याचा म्हणजे आपण म्हणतो ना बर्डन नाही आलं. एक अभ्यास करताना बर्डन नाही आलं आणि मुळात मी कधीही 5-5, 6-6 तास अभ्यास केला नाही. माझी तेवढी मेंदूची क्षमता पण नाही की मी 5-5, 6-6 तास अभ्यास करेन. हार्डली दिवसभरात 2 तास आणि उर्वरित रियाज. मी असं म्हणेन की गायन आहे त्यामुळे मी आहे. नक्कीच, म्हणजे मेंदू रिलॅक्स होण्यासाठी त्याचा उपयोग झाला. होय होय. वैष्णवी, संगीताचा तुझा हा प्रवास असाच चालू राहणार आहे, तर मला सांग की संगीतामध्ये अजून काय करण्याचा मानस आहे तुझा? आता मी संगीत अलंकार केले म्हणजे मास्टर ऑफ म्युझिक केलंय. हां. तर त्यानंतर माझं PhD म्हणजे डॉक्टरेट करण्याचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाच्या दिशेने माझी वाटचाल आहेच. कारण मी 2024ला PhDची एंट्रन्स क्लिअर केली. हां. ती सुद्धा पहिल्याच अटेम्प्ट माझी क्लिअर झाली. वा. आणि त्यामुळे मला एक धीर आला की मी PhD लहान वयात, माझं एक स्वप्न अजून आहे की लहान वयात ती व्हावी. कारण एक वय असतं ना, त्या वयानंतर तुम्ही उलटून गेल्यानंतर तुमची ग्रास्पिंग पॉवर राहत नाही. त्यामुळे आपण ते वय न गाठता त्याच्या आधीच आपलं जे काही अचीव करायचंय तिथपर्यंत आपण पोचायचंय. त्यामुळे मी PhDचं आता 1.5 वर्ष माझं स्टडीचं कम्प्लीट आहे. हां. तर त्याच्यामध्ये मला माझा प्रॅक्टिकल हा जो भाग आहे हा मेजर आहे आणि मला त्याचबरोबर एक पेपर सबमिशन आहे की जे 150 पानाचा माझा तो प्रबंध मला सादर करायचा आहे माझ्या लास्ट इयरला. आणि त्याचबरोबर अनेक नवीन राग मला शिकायला मिळत आहेत. आणि मी या सगळ्यात मला जे गुरु सहाय्यभूत होत आहेत त्यामध्ये माझी प्राथमिक गुरु म्हणजे संगीताताई की जिच्याकडे मी संगीत अलंकारपर्यंत शिक्षण घेतलंय. त्यानंतर मी आता सध्या श्रीयुत कृष्णा बोंगाणे मुंबई यांच्याकडे माझं गायन म्हणजे रामपूर सैसवान घराण्याचे की जे उस्ताद राशीद खान यांचे शिष्य आहेत त्यांच्याकडे माझं शिक्षण चालू आहे. कारण मुळात माझा जो स्टडीचा म्हणजे जो आपला रिसर्चचा विषय आहे तोच मुळात रामपूर सैसवान घराणा आणि त्यांची गायन परंपरा यावर आधारित असल्यामुळे माझा त्यांच्याकडे शिक्षण चालू आहे. त्याचबरोबर मला डॉक्टर रवींद्र घंगुर्डे यांचं मार्गदर्शन लाभतंय आणि प्रसाद गुळवणी सर यांचंही मला मार्गदर्शन लाभतंय. त्यामुळे ह्या सर्व गुरूंच्या सहकार्यामुळे माझा PhDचा जो काही प्रवास चालू झालाय तो लवकर अतिशय आपण म्हणतो ना एक चांगल्या पद्धतीने आणि सक्सेसफुल पूर्ण होईल असं मला वाटतंय. नक्कीच, आणि गुरूंचे आशीर्वाद असलेच पाहिजे. गुरु सारिका असता पाठी राखा इतरांच्या लेखा कोण करी. वैष्णवी, मगाचपासून आपण श्रोत्यांशी ज्या गप्पा मारतोय त्यात तुझ्या एकंदरीतच संगीत कारकिर्दीबद्दल बोलतोय, पण मला आता मोह आवरत नाहीये की आमच्या श्रोत्यांना थोडीशी एक झलक ऐकून दाखव ना. नक्कीच. संगीत रस सुरस मम जीवनाधार. संगीत रस सुरस मम जीवनाधार. सुरताल लयतून सुरताल लयतून नटला विविध रंगी स्वररूप ओंकार. संगीत रस सुरस मम जीवनाधार. वा, खूपच छान वैष्णवी, खूप सुंदर. आणि तुझं जीवन सुद्धा असंच सूर आणि तालमय होऊ दे, सुरस होऊ दे या शुभेच्छा देते. तू आज इथे आलीस आणि तुझ्या संगीताच्या प्रवासाविषयी अतिशय मनमोकळेपणानं आमच्याशी संवाद साधलास. त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीनं मी तुझे आभार मानते. तुला PhD मध्ये उत्तम गुणांनी यश मिळो या सदिच्छा देते आणि निरोप घेते. नमस्कार. मीही आकाशवाणीचे आभार मानेन की त्यांनी माझा संगीत प्रवास, मी प्रवास नाही म्हणत, माझी संगीत साधना सर्व लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून मला त्यांनी इथे आमंत्रित केलं. त्याबद्दल मी त्यांचे पुनश्च आभार मानते. नमस्कार. श्रोते हो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात वैष्णवी जोशी यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.